नमस्कार, सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, आज तुम्ही योगासनाला सुरुवात केलेली आहे आणि योगासन करायच्या आधी काही वॉर्मअप एक्सरसाइजेस तुम्ही करता, ठीक आहे. तर उभं राहून करणारे एक्सरसाइजेस मी सांगितलेल्या आहेत. तर आज मी तुम्हाला बसून वॉर्मअप एक्सरसाइजेस कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण पाय पुढे घ्यायचे आहे. हे जे आपले चवडे आहेत ते पुढे मागे करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाय पुढे मागे. गुड. त्याच्यानंतर गोल फिरवायचे आहेत उलट्या दिशेने. यानंतर आपल्या पोटऱ्या आणि या ज्या जांघा आहेत, आपण यांना कधीच ताण देत नाही, तर तिथे ताण देणं गरजेचं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते, आपल्या आयुष्यामध्ये ताण येणं ही एक संधी असते, वाईट अनुभव येणं ही एक संधी असते आणि त्या संधीचं सोनं करायचं असतं. तर या पायांनासुद्धा ताण देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते कडक होतील, ठीक आहे. तिथले स्नायू कडक होतील, ते स्नायू कार्यरत होतील आणि तुमच्या पायांची जी मजबूती आहे ती वाढण्यास मदत होईल. तर ह्या पोटऱ्या आणि ह्या जांघा यांना आपण कधीच ताण देत नाही, किंबहुना तशी वेळही येत नाही. तर आवर्जून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तर चला, आपल्याला पाय आपटायचे आहेत. जेवढे होतील तेवढ्या वेगाने आपल्याला आपटायचे आहेत, ठीक आहे. आणि ह्या प्रोसेस एन्जॉय करायच्या आहेत. कुठलीच गोष्ट फोर्सफुली नाही करायची, आपल्या इच्छेनुसार करायची आहे, जी खूप उपयुक्त ठरेल, ठीक आहे. तुम्ही अनुभवू शकता आतमध्ये कसे वाइब्स बाहेर येताना, आणि त्याचा अनुभव खूप वेगळा असेल. यानंतर बटरफ्लाय एक्सरसाइज मी तुम्हाला बसून करावयाच्या हालचाली ओके दाखवते आहे. आता बटरफ्लाय पोज घेत असताना ह्या ज्या दोन्ही आपल्या घोटा आहेत तिथे शिवणीजवळ आपल्याला पाय आणायचे आहेत. शिवणी म्हणजे काय? आपल्या योनीचा जो मुखद्वार असतो त्याला शिवणी म्हणतात. शिवणीजवळ आणायचं आणि दोन्ही हाताने आपले चवडे पकडायचे घट्ट, आणि दोन्ही बाजूचे जे गुडघे आहेत ते पाठीचा कणा ताठ आणि पाय हलवायचे आहेत. यामुळे आपल्या ओटीपोटामध्ये आपल्या पिशवीचा जो भाग आहे तिथे उत्तमरित्या व्यायाम होतो. शिवणी ठिकाणी काही आपल्याला इन्फेक्शन्स होतात, त्याच्यावर मात करण्यासाठी ही एक्सरसाइज अतिशय उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपल्या पायाच्या हालचाली योग्य पद्धतीने होतात, त्यामुळे पायांचे स्नायू जे आहेत ते बळकट होण्यास मदत होतात आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्यामुळे आपल्याला ही हालचाल जोरात करायची आहे. हे करत असताना तुम्हाला लक्षात येईल, आपल्या जांघेचा जो भाग आहे, वरील भाग, त्याचबरोबर हा जो खालील भाग आहे, तिकडे भरपूर ताण येतो आणि ताण आल्यामुळे तिथले स्नायू बळकट होतात. स्नायू बळकट झाले की तुमच्या पायांची मजबूती आपोआप वाढण्यास सुरुवात होते. तर ही जी हालचाल आहे, ही जे एक्सरसाइज आहे, ही आपल्याला नियमितपणे करायची आहे, आपल्याला फास्ट करायचे आहे. हे जे पाय आहेत आपल्याला खाली टेकतील इथपर्यंत आपल्याला करायचं आहे, सरावाने शक्य आहे. बघा, एका पायाचा आवाज येतोय तर माझा एक पाय खाली टेकतोय, ही चांगली गोष्ट आहे. तर दोन्ही पाय खाली टेकून वर येतील इथपर्यंत आपल्याला फुलपाखरू उडवायचं आहे, ठीक आहे. ओके, हे आसन झालं की आपल्याला पाय समोर घ्यायचे आणि पसरवायचे आहेत. जेवढे पसरवता येतील तेवढे आपल्याला पसरवायचे आहेत. तर बघा, मी इथपर्यंत पसरवलेले आहेत. तुमच्या कुवतीनुसार तुम्हाला पसरवायचे आहेत.
तर आता हात घ्यायचे आहेत, अशा पद्धतीनं एकमेकांमध्ये गुंतवायचे. डाव्या पायाला चिटकवायचं, पुन्हा उजव्या पायाला चिटकवून छातीजवळ आणायचं. या पद्धतीनं पूर्वी जशा बाया दळण दळायच्या याच पद्धतीनं दळण दळायच्या. एक पाय असं ठेवायच्या किंवा दोन्ही पाय अशा ठेवायच्या, मध्ये जातं असायचं आणि बाया अशा पद्धतीनं दळण दळायच्या सकाळी 4 वाजता उठून. ठीक आहे, तेवढं तर आपल्याला नाही करायचं. त्या बायांचा व्यायाम त्यांच्या कामामध्ये व्हायचा आणि त्यामुळे त्यांना वेगळा व्यायाम करायची गरज लागत नसायची. परंतु आज आपल्याकडे त्या पद्धतीचं काम राहिलेलं नाही, किंबहुना आपण करायला बघत नाही. तर त्यासाठी या पद्धतीचे व्यायाम आपण करणं खूप गरजेचं आहे. तर चला करूयात. अशा पद्धतीचे 10 राऊंड करायचे आहेत. 1 हा चिकटला पाहिजे, 2 1 2 पूर्ण झालेले आहेत, 3 4 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस. तर हे करत असताना तुम्हाला जाणवेल, इथला जो भाग आहे इथे ताण येतो भरपूर. तो ताण येणं खूप गरजेचं आहे. भरपूर ताण द्या, पाय भरपूर ताणा, म्हणजे त्याचा जास्त ताण तुमच्या पोटऱ्यांवर, तुमच्या जांघांवर आणि योनी भागाच्या इथे होईल आणि तिथली सगळी कार्यक्षमता वाढेल. मी बऱ्याचदा बायांचं ऐकलेलं आहे की चालताना इथे जांघांमध्ये पाय घासले जातात आणि बरेच त्रास होतो. तर तो त्रास मला कधीच जाणवला नाही. वयाची 45वी आता मी पूर्ण करते आहे 20 जुलैला. तर 45व्या वर्षापर्यंत मी कधीच हे जाणवलेलं नाही मला की माझ्या जांघा एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्याचा काही त्रास झाला. तर बऱ्याच बायांना याचा त्रास आहे. नॅचरल गोष्ट आहे, होऊ शकतं, काही अडचण नाही. परंतु ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर हा व्यायाम आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. इथे ताण आणणं खूप गरजेचं आहे, जिथे आपण कधीच आणत नाही. तर इथे आपण जेवढा इथे ताण देऊ तेवढा या स्नायूंचा व्यायाम होतो आणि हे स्नायू कमी होण्यास, इथली जी अतिरिक्त मांस आहे तो कमी होण्यास मदत होतो आणि आपोआपच ते घर्षण जे आहे ते बंद होण्यास मदत होते. तर आपल्याला हे करायचं आहे. यानंतर आपल्याला पाय याच स्थितीमध्ये ठेवायचे आहेत. हात इथे पाठीमागे लावायचे, खाली वाकायचे, खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जे आपले कोपरे आहेत खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर पाय जास्त पसरवून टेकवत नसेल तर थोडेसे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचे कोपरे जमिनीला टेकतील. तर बघा, कंबरेतून वाकायचे, पोटातून वाकायचं नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला, तर या पद्धतीनं आपल्याला हे एक्सरसाइज करायचे आहेत, वॉर्मअप एक्सरसाइज. करून झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही सांगा. मी प्रयत्न करेल की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करता येईल. सर्वप्रथम तुम्हाला सुरुवात करणं खूप गरजेची आहे. ज्या पद्धतीनं मी करते त्या पद्धतीनं फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा ताण येणार नाही. आणि योगासनं करत असताना, कोणतेही एक्सरसाइज करत असताना शरीराच्या कोणत्याच भागाला ताण येणार नाही, झटका बसणार नाही याची काळजी घ्या, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एक्साइटमेंटमध्ये काहीतरी जोरात करायला जाल आणि कुठंतरी एखादा भाग आपला अडकला किंवा काहीतरी दुखापत झाली तर
आपल्याला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल. त्यासाठी जे काही करताय ते हळूवार करा. सुरुवात केली असेल तर थोडे दिवस, खूप वर्ष तुम्ही काहीच एक्सरसाइजेस केलेले नाहीत आणि अचानक तुम्ही सुरुवात केलेली आहे, हळूवार केलेली आहे, तरीसुद्धा तुमचं शरीर दुखतं आहे, स्नायू दुखत आहेत, हाताचे, पायाचे, कंबर दुखते, सगळं दुखतं आहे. इट इज ओके. याने म्हणजे तुमची उत्तम सुरुवात झालेली आहे. हे दुखणं तुमचं 4-5 दिवस राहणार. 4-5 दिवसानंतर शरीराला सवय होईल आणि ते दुखणं आपोआप कमी होईल. पण सुरुवातीचे 4 दिवस जेव्हा दुखत असतं, जास्त दुखतं, जेव्हा दुखत असतं त्यावेळेला आपल्याला ते सहन करणं खूप गरजेचं आहे आणि ते कंटिन्यू ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि एका आठवड्याभरानंतर सगळं सोपं होतं आणि तुम्हाला सतत योगासनं आणि एक्सरसाइज करायची इच्छा स्वतःहून होईल आणि ते तुम्हाला एन्जॉय करायचं आहे. कारण लाईफ इज फॉर एन्जॉयमेंट, हो की नाही? तर चला सुरुवात करा, मला फॉलो करा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला खरोखर उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.